कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज टीच फॉर इंडियाच्या प्रकल्पाअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या 4 शाळा आपण एकत्र बघणार आहोत. त्यातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची गप्पा मारणार आहोत. आज ज्या वास्तूमध्ये आपण आहोत ती मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, जी द आकांक्षा फाउंडेशननी चालवलेली. ज्यांना शाळेपर्यंत आणता येत नाही, ज्यांना कदाचित शिक्षण परवडत नाही, त्यांच्यापर्यंत शिक्षण नेणारी ही माणसं आणि तितकंच मनापासून शिक्षण घेणारी ही छोटी मुलं. बघूया ही मुलं आपल्याला काय काय सांगतात, काय काय शिकवतात. मॉन्टेसरी पासून आपल्याला हा ठोकळ्यांचा खेळ खेळायला देतात. त्याचं कारण मला आता कळायला लागलंय. कारण कितीही ठोकळे जुळवले तरी कुठेतरी काहीतरी राहून जातं, कुठली तरी जागा रिकामी राहते. हेच आयुष्यभर आपण खेळत असतो, हेच आपण भोगत असतो. आज या शाळेतली जी मुलं आहेत त्या मुलांना खूप काही गोष्टी कमी मिळत आहेत, तरी त्यांची लढाई आयुष्याची चालू आहे. त्यांच्या डोळ्यात एक गोष्ट मात्र खूप आहे, ती म्हणजे भरपूर स्वप्न. आणि म्हणूनच त्यांच्याशी गप्पा मारताना खूप काही वेगळं मला शिकायला मिळणार आहे आणि कदाचित तुम्हालाही. बघूया या शाळेतली मुलं आपल्याशी काय काय बोलतात. प्राजक्ता आणि मयुरी, तुम्ही आधी कितवीत आहे मला सांगा. मयुरी कितवीत आहे? 3री. तू कितवीत आहेस? 2री. प्राजक्ता तू आता मला कितवीत आहेस सांगताना मला एक लक्षात आलं की तुझे दात इकडचे नाहीच आहेत. कुठे गेले? माझ्या भावाने पाडले. काय काय? माझ्या भावाने पाडले. भाऊ कसा पाडेल ग? तो काय राक्षस आहे का? माझे दात हालत होते आणि रोहितने माझ्या भावाने दात बुक्की मारली. तू त्याला सांगितलंस का की अरे जरा हलतायत आणि ते पडत असते जरा पाडून दे असं का? नाही. तरीच पाडले? मग दुखलं का तुला? नाही. बरं वाटलं का उलट पडून गेले? आणि तुझी आई काय करते ग? कामाला जाते. कोणाकडे कामाला जाते? दवाखान्यात झाडू लावती आणि वरचं आणि खालचं रूम साफ करते. आणि तुझे बाबा काय करतात? पप्पा काय करतात तुझे? पप्पा कामाला जातात. कुठे ग? हॉटेलमध्ये. तू जातेस का घरी पप्पांबरोबर? नाही. नाही. आणि आई बरोबर जातेस का? हो, केव्हा केव्हा जाते. काय मदत करतेस तू आई बरोबर कामाला गेल्यावर? मी बसते आणि केव्हा मला दवाखाना बघायचा असला ना मी बघते. पण तू मदत नाही करत आईला? नाही. का ग? मी नुसती भांडे घासायला मदत करते. भांडी घासायला मदत करतेस? कुठे? घरी? घरी. काय सांगतेस? किती शहाणी मुलगी आहेस म्हणजे तू. आता आपण मयुरी, तू मला सांग काय करते आई तुझी? घरात काम करते. वडील तुझे? बाबा? एअरपोर्ट मध्ये काम करते. एअरपोर्ट? कसलं काम करतात? एरोप्लेन. एरोप्लेनचं काय करतात? बनवतात. कुठल्या एअरपोर्टवर येतं ते? मला माहित. तू काय होणार आहेस मोठेपणी? पप्पा सारखीच होणार आहे. काय करणार? विमान बनवणार का विमान चालवणार का विमानात बसणार नुसती? चालवणार. काय म्हणतात विमान चालवतात त्याला? पायलट. तू पायलट होणार आहेस का? आणि तू मोठेपणी कोण होणार आहेस का? हात बाजूला काढून सांग. इंजिन टीचर. इंजिन टीचर? नाही, टीचर. कुठल्या शाळेत? याच. आणि तू समजा टीचर झालीस हा, आणि मग तुला पगार मिळणार, पहिला पैसे मिळणार, मग तू आईला आणि पप्पांना काय काय गिफ्ट आणणार मला सांग. मम्मीला साडी आणणार आणि पप्पाला कपडे, पॅन्ट आणि टी शर्ट. पॅन्ट आणि शर्ट. आणि तुझा जो छोटा भाऊ आहे
तो पण तोपर्यंत मोठा झाला असणार ना, त्याला काय आणणार? त्याला नवीन कपडे. हो. मग तू रोज घरी काम करतेस का? भांडी वगैरे धुण्याचं का रोज नाही करत? रोज नाही करत, कवा कवा. कवा कवा. तू? मम्मी कधी बाहेर गेली कुठं तरच करते. तू पण करतेस? काय काम करतेस? भांडे धुते, जे पण पसारा सगळं उचलते. काय सांगतेस? जेवणात सगळं उचलतेस तू? एवढीशी छोटी मयुरी, तिसरीतली? हे सगळे जे टीव्हीवर बघणारे आपले दोस्त मंडळी आहे, जी स्वतःची ताटली पण जागेवरून उचलत नाहीत, त्यांना खूप मोठी गोष्ट शिकवत आहे त्या दोघी जणी, की स्वतःच्या सगळं आवडतात, आई घरी नसताना भांडी धुतात. ती शहाण्या मुलीत बघा, शिका काहीतरी त्यांच्याकडनं, हो की नाही का? मग तिकडे दोघी जणी कॅमेऱ्यात बघून सांगा की घरी जरा कामं करा आणि आई बाबांना मदत करा. सांग. घरी जरा काम करा, आई बाबांना मदत करा. रविचंद्र आणि शुभांगी असे दोन की हुशार मुलं दिसताय तुम्ही. रविचंद्र किती इंटरेस्टिंग नाव आहे. कोणाचं नाव आहे माहिती तुला? रविचंद्रन? मला माहिती. अश्विन. हा, अश्विन बरोबर. कोण आहे रे रविचंद्रन? अश्विन क्रिकेट प्लेयर. बॅट्समन का बॉलर? बॉलर. अरे पाहिलं, मी म्हटलं ना हुशार मुलगा. कोणी नाव ठेवलं रे? आई का पप्पा? पप्पा. पप्पाने ठेवलं. काय करतात पप्पा रे? कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कसलं? बिल्डिंग. तुझे? माझ्या पप्पा ससूनमध्ये कामाला. काय काम करतात? स्वीपरचा. व्हेरी गुड. कुठल्या तरी पिक्चर मध्ये खूप मस्त रोल आहे ना स्वीपरचा? मस्त रोल आहे की नाही? मुन्नाबाई मध्ये ना? हो. मग तेव्हा तुला आठवण आली का ग पप्पांची ते बघताना? कधीच नाही. का? मला नाही आवडतं काय नाही आवडत? स्वीपरचा काम. का नाही आवडत? सगळी कामं एकदम मनापासून केली तर सगळी चांगली असतात ना. हो. हॉस्पिटलमध्ये स्वीपर नसेल, हॉस्पिटल किती घाण होईल माहिती आहे? मग तुला का नाही आवडत पप्पा काम करतात ते? असंच. असं नाही बाबा, आपले यू शुड बी प्राऊड ऑफ युअर पेरेंट्स. आर यू प्राऊड? येस. बस. हे तुम्हाला इंग्लिश सॉलिड बोलता ना तुम्ही सगळे? येस. हो. तुम्हाला बरं वाटतं का रे की तुमच्या आसपास राहणाऱ्या बाकीच्या मुलांपेक्षा तुम्हाला जास्त चांगलं इंग्लिश येतं म्हणून तुम्हाला बरं हो. वाटतं? नाही. का? मला पाहिजे माझे सगळे फ्रेंड्सला इंग्लिश यायला पाहिजे, कारण का मीच एकटी सारे इंडियामध्ये चांगली पण झाली तर पूर्ण इंडियामध्ये मीच एकटी होईल. पण पूर्ण तू कुठे आपल्या राहतेस? सांग इंडियाची. मला. राहतेस कुठे? पुण्यामध्ये. कुठे पण? कोरेगाव पार्कला. कोरेगाव पार्कला. तिथे तुझ्या आसपास सगळे जे राहतात त्यांना इंग्लिश नाही येत कोणाला? येते कोणकोणालाच येते. मग तू ज्यांना येत नाही त्यांना शिकवलंस का कधी? की चला मी तुम्हाला शिकवते कसं बोलायचं? बोलले मी, शिकवलं. आता सुट्टी लागेल थोड्या दिवसांनी शाळेला, हो. तेव्हा तू शिकवणार बघ ज्यांना येत नाही त्यांना. हो. सगळ्यात पहिल्यांदा कोणाला शिकवणार इंग्लिश सुट्टीत? सांग. आईला शिकवा ना. आईला नाही, पप्पाला. का? आईला का नाही? आई घरात राहते, पप्पा बाहेर जातात. म्हणजे काय आई घरात राहते म्हणजे तिला इंग्लिश यायला नको का? ती पण त्याशी बोलेल ना. कम रविचंद्र, व्हॉट वुड यू हॅव? वुड यू हॅव पोहा और सांजा और फोडणीची पोळी? व्हॉट वुड यू हॅव? असं विचारेल ना आई तुला. मग शिकव ना. शिकवशील आईला? मी शिकवशील. शिकवशील नाही, मी शिकवीन. मराठी पण चांगलं यायला पाहिजे. नुसतं इंग्लिश येऊन उपयोग आहे का रविचंद्र? तुम्हाला मराठी चांगलं येतं का? जास्त नाही येत मला. त्याच्यापेक्षा इंग्लिशच चांगलं यायला लागलंय का आता? हो. तू मोठेपणे कोण होणार आहेस? एअर होस्टेस. का ग? मला एरोप्लेनमध्ये बसायचंय आणि हवा तोडायचंय. तू काय करणार आहे रविचंद्र? मी पहिला इंजिनियर बनणार. मग इंजिनियरचं काम संपलं की मी फुटबॉल प्लेअर बनणार आहे. काम संपलं की म्हणजे एक बिल्डिंग बांधून झाल्यावर? हो. एक फुटबॉलची मॅच, मग परत बिल्डिंग? नाही. मग फुटबॉलच म्हातारा होईपर्यंत? हो. तर आधी इंजिनियर कशाला व्हायचं तुला मित्रा? पहिले पैसे कमवून नाही का सगळे गरीब लोकांना पैसे देणार, कशाला रे? त्यांना घर भेटावे. त्याच्यापेक्षा इंजिनियर होऊन घरं बांधणं सगळ्यांसाठी. हो. पहिलं घर कोणासाठी बांधणार? पहिलं माझ्यासाठी. क्या बात आहे. म्हणजे आई आणि पप्पांसाठी का स्वतःसाठी? आई आणि पप्पासाठी. पण तेव्हा जर घर बांधलंस आणि एकटा राहायला गेलास स्वतःच्या बायकोबरोबर आणि आई पप्पांना तिकडे ठेवलंस ना तर घरी येऊन मारीन मी. हो. नक्की? लक्की. आणि तू पहिल्यांदा जे एअर हॉस्टेस झाली तर कोणाला घेऊन येणार विमानातून? माझे आई पप्पाला. नक्की? हो. आणि तू ना आज पप्पांना घरी जाऊन सांग की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जे काही काम करता ना तर मला खूप आवडतं. हो. कुठलंही काम चांगलं करणं चांगली गोष्ट असते ना. मग
म्हण तिकडे बघ आणि सांग पापा आय एम प्राऊड ऑफ यू. सो दोघं जण म्हणा चल. पापा आय एम प्राऊड ऑफ यू. अँड नाव आय हॅव 2 स्मार्ट बॉयज विथ मी, तेजस आणि ऋषिकेश. कसे आहात तुम्ही? चांगलं. यू आर स्मार्ट अँड इंटेलिजंट. यू आर स्मार्ट अँड इंटेलिजंट. तू पण इंटेलिजंट. ठरलंय नक्की आहे का? वाय डू यू थिंक यू आर स्मार्ट अँड इंटेलिजंट? बिकॉज म्हणून मी आहे ना मोठं. अरे पण बिकॉज झाल्यावर एकदम मी मोठा झाल्यावर कुठे आलो? इंग्लिशमध्ये बोलत होतो ना आपण. हा बिकॉज थोडं. बिकॉज आय एम स्मार्ट असं म्हणतो. बिकॉज आय एम स्मार्ट. बिकॉज तू मोठं झाल्यावर काय करणार आहेस मला सांग. एक मोठी बिल्डिंग बनवायला आले. बनवणाले. र कुठे गेलाय आपला? आपल्या टायपरायटरवर अजून र म्हटला नाहीये का नीट? र म्हण. ठीक आहे येईल. मोठेपणी येतो काय काय लोकांना मोठेपणी येतो. डोंट वरी माय बॉय. तू काय करणार आहेस मोठेपणी? इंजिनियर. आम्ही दोघंच आहे इंजिनियर. दोघं इंजिनियरच होणार. तुझ्या घरी कोण कोण असतं रे? मम्मी पप्पा. मोठे मम्मी पप्पा. अजून 4 बहीण. कुठे राहता तुम्ही? इकडं गांधीनगर. गांधीनगर. मग घरी गर्दी होते का? नाही. बरं तुला राग सगळ्यात जास्त कसला येतो रे तेजस तू सांग. कोणी ढकललं आणि कोणी बुक्की मारली. तू काय करतोस रागला तर? मी बी मारतोस आणि नंतर सॉरी बोलतो. आधी मारतोस जोरात मग सॉरी म्हणतोस. हा. तू काय करतोस खूप राग आला तर? मारतोस. मग असं जरा राग आल्यावर तुम्ही मारायला लागलं तर कसे इंजिनियर होणार? तुम्ही समजा इंजिनियर झाला, तुम्ही बिल्डिंग बांधताय आणि कोणी नीट नाही तिकडे बांधलं तर तुम्ही काय मारणार का लगेच? नाही. मग नोकरीमधनं काढणार. नोकरीवरनं काढणार? तुम्ही बॉस होणार आहात का म्हणजे? हा. पहिलं काम करायला लागतं मग बॉस होतात ना. आधी काम करायला लागेल आणि त्यासाठी अभ्यास पण करायला लागेल. हा. हो ना. या सगळ्या मुलांची गप्पा मारताना जे सगळ्यात जास्त जाणवलं ते म्हणजे त्यांच्या आहे त्या परिस्थितीतही असलेली लढाई, पुढे जायची स्वप्न आणि या सगळ्यापेक्षाही आईवडिलांसाठी काहीतरी करायची धडपड. मनापासून एवढंच वाटतं की ही धडपड पुढे पण राहावी. कारण मी जसं मगाशी म्हणलं की आत्ता ते छोट्याशा घरात सगळे लोक पण सुखात आहेत. पुढे पुढे जसं जावेद अख्तर साहेबांचा खूप छान शेर आहे की हर एक घर में सिर्फ एक कमरा कम है. जसं कितीही मोठा बंगला असला तरी आपल्याला एक खोली कमी वाटायला लागते. ती या मुलांच्या मनात अजिबात न हो ही देवाकडे प्रार्थना. तुम्ही मुलं जशी स्वप्न बघता तसेच तुमच्या आईवडीलही बघता. तुमच्या मुलांचं भविष्य इन्शुअर करण्यासाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर SBI लाईफ इन्शुरन्सच्या काय खास टिप्स आहेत आपण बघूया. आणि आता वेळ आहे गोष्टीची. तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते? हो. तुला कोण गोष्ट सांगतो? मम्मी. कुठली गोष्ट सांगते? परींची. तुला कोण गोष्ट सांगतो? आई. कोणाची गोष्ट सांगते आई? टायगरची. टायगरची. आणि तुम्ही तुमच्या वर्गात तुम्ही एकमेकांना कोण हॉरर स्टोरी सांगता? एवढे लोक हॉरर स्टोरी सांगतात? बापरे. हात खाली घ्या. तर आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार ती एकदम नीट आहे का? कारण ती गोष्ट आपल्या सगळ्यांवरचीच आहे. तर 4 मित्र असतात, खूप जवळचे मित्र असतात, एकाच गुरुकडे शिकणारे असतात, जवळजवळ राहणारे असतात, चौघही खूप हुशार असतात. त्याच्यातले 3 मित्र असतात ना, त्यांच्या आई वडिलांवर त्यांच्या गुरुवर खूप विश्वास असतो. आणि चौथा असताना तो म्हणतो नाही सगळे डिसिजन्स ना आपण आपले घ्यायचे असतात. मग सगळ्यांना त्याचं खूप कौतुक असतं की अरे हा कोणाला काही विचारत नाही, सगळे डिसिजन स्वतः घेतो. हे 3 असतात ते मात्र प्रत्येक गोष्ट विचारत असतात की आई बाबा मी काय करू. मग गुरुजींना विचारतो, टीचरना विचारत असतात आम्ही काय करू. तर हे 4 जण असतात ना एकदा ट्रेकिंगला जातात. कुठे जातात? ट्रेकिंग. आणि खूप मोठा डोंगर असतो, छान ट्रेकिंग करणारे असतात ते 4. तर ते म्हणतात आपण एका बाजूने आधी चढायचं दोरीवरनं आणि दुसऱ्या बाजूनी दोरीवरनं उतरायचं. कमरेला दोरी बांधायची, हाताला दोरी बांधायची आणि हळूहळू हळूहळू कड्यावरून उतरायचं. ते आधी मस्त चढून वर जातात, तिकडे जरा आराम करतात आणि आता म्हणतात आता आपण उतरूया. एकदम छान वेदर असतं. म्हणतात चला आता उतरायला हरकत नाही. आणि ते उतरायला सुरुवात करतात. 4 अशा जवळजवळ असतात, दिसत असतात एकमेकांना की हा इकडे एक मित्र आहे, इकडे एक मित्र आहे. तेवढ्यात ना हळूहळू हळूहळू एकदम अंधार होतो आणि पाऊस यायला सुरुवात होते. 4घांना कळतच नाही आता काय करायचं. परत वर तर नाही जाता येते कारण काही दिसत नाही आहे, इतका पाऊस आहे,
खाली उतरायचं तर सगळं धुकं असतं. धुकं माहिती आहे ना तुम्हाला? सगळं धुकं, खालची काही झाडं दिसत नाही, जमीन कुठे दिसत नाही. हळूहळू ते इतकं 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 इंटेन्स होतं, इतकं वाढतं की त्यांना एकमेक पण दिसत नाहीत. त्याचा मित्र दिसत नाही, त्याला डोंगर समोरचा दिसत नाही, खालची जमीन दिसत नाही. इतका पाऊस आणि इतकं धुकं. त्या चौघांचं डिस्कशन काय झालेलं असतं वरनं निघताना, की हे बघ आपल्याला काही अडचण आली तर आपण आपल्या गुरुला आठवायचं, आपल्या आई वडिलांना आठवायचं, आणि मग ते तुम्हाला काहीतरी कानात आयडिया सांगतात, तुमच्या मनात काहीतरी विचार येईल आणि ती आयडिया फॉलो करायची. तर हा जो मित्र असतो ज्याचा कोणावरच विश्वास नसतो, जो स्वतः सगळं करत असतो ना, तो म्हणतो असं कसं आपण विचारणार, आपण ते एवढे सगळे सेल्फ मेड आहे, मी कोणाला काही विचारत नाही, नको नको मी माझंच बघतो काहीतरी काय करायचं ते. म्हणून तो खूप प्रयत्न करतो, पण त्याला इतकी भीती वाटते की आता खाली तर काही दिसत नाहीये, आपण कुठे आलोय कळत नाहीये, आपले मित्र दिसत नाहीत. मग तो म्हणतो जाऊ दे, आपण पण आपल्या मित्रांची आयडिया करूया, आपण शरण जाऊया आपल्या गुरुला आणि आपल्या आई वडिलांना आणि विचारूया की मी काय करू. म्हणून तो काय, तो हात असा दोरीला अडकवलेला असतो ना, कमरेला पण दोरी असते, तो डोळे मिटतो आणि म्हणतो की आई बाबा आणि गुरुजी आणि माझे टीचर, मी काय करू, मी काय करू, मी काय करू. त्याच्या कानात आवाज येतो, हा की ती दोरी कापून टाक, कट द रोप. तो म्हणतो की शी, किती वाईट ऍडवाइस आहे हा, मी डोंगरावरनं उतरतोय इकडे, मी लटकतोय आणि कट द रोप सांगितलं कोणीतरी मला, काय होईल, मरून जाणार, खाली दरीत पडीन. असं कसं कोणी मला कानात कट द रोप सांगितलं. दिस इज सो बॅड. मला कोणीतरी चुकीचा सल्ला दिला बहुतेक, मी आतापर्यंत कधी गुरुचं ऐकलं नाही, आईबाबांचं ऐकलं नाही, म्हणून मला चुकीचा सल्ला दिला बहुतेक त्यांनी. म्हणून तो काय करतो, ते त्यांचं ऐकत नाही, तसाच धरून बसतो. रात्र होते, मध्यरात्र होते, तो हळूहळू आधी झोपतो, मग बेशुद्ध पडतो. त्याचा हात सगळा सोलवटतो, असा लटकून 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 इकडे खांद्यामधनं हात निखळतो, तरी तो असा बिचारा पकडून असतो. त्याला काही कळतच नाही, तो इतका बेशुद्ध पडून तसा लटकून राहतो. हळूहळू पाऊस थांबतो, मग सकाळ होते, मग ऊन येतं. मग थोडं ऊन आल्यावर त्याला त्या उन्हामुळे जाग येते, तो शुद्धीवर येतो आणि त्याला आठवतं की आपल्याला कोणीतरी कानात सांगितलं होतं की कट द रोप. तो म्हणतो की बापरे, बरं झालं आपण ऐकलं नाही, आपण जिवंत राहिलो. म्हणून तो असा खाली बघतो तर 1 फुटावर जमीन असते. काय असते, तो त्याच्या कानात सांगितलेलं असतं ते काय असतं, बरोबर असतं ना. ज्याने कोणी त्याच्या गुरुनी आई बाबांनी त्याच्या डोक्यात येऊन सांगितलं असतं की कट द रोप, म्हणजे तुझ्या जमिनीवरच पाय टेकतील आणि तू जाशील आरामात. पण तो ऐकत नाही, कारण तो विश्वास ठेवत नाही. बाकीच्या मित्रांना पण कानात हाच आवाज ऐकू येतो आणि ते रोप कट करतात, हा दोर कापतात आणि जमिनीवर पाय टेकतात त्यांचे आणि ते निघून जातात. हा एकटाच सफर होतो. सो ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली, कारण मला माहिती आहे की तुम्ही पण असं करता की तुमची आई वडील तुम्हाला काहीतरी सांगत असतात, आई सांगत असते, बाबा सांगत असतात, टीचर सांगत असतात, तुम्ही म्हणतात तुला काही कळत नाही, मला माहिती आहे. खरं सांगा, असं कोण कोण करतं, असं करता ना तुम्ही. तर या स्टोरीचं मॉरल काय आहे की ज्यांना एक्सपिरियन्स असतो आपल्यापेक्षा जास्त, त्यांचं नेहमी ऐकायला पाहिजे. आता मला सांगा बरं की असं कोण कधी कधी झालंय कोणाबरोबर की तुम्ही ऐकलंय आणि तुम्हाला मदत झाली आहे आणि ऐकलं नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम झाला, कोण सांगेल, त्याला दे माईक. मैं पेपर लिख रहा था तो आंसर नहीं मालूम था, तो मैं आँख बंद किया तो मेरे को मालूम चला वो. कोणाला आठवलं सर तू, टीचरला का? हाँ. पण असं उलट कधी झालं का की तुम्ही विश्वास नाही ठेवला आणि तुम्हाला नंतर कळलं की अरे आपण ऐकायला पाहिजे होतं आईचं? मी आणि माझ्या मैत्रिणींबरोबर जात होते ना, तर आहे ना मम्मी बोलली की ना आंब्रेला घेऊन जा. मी नाही घेऊन गेली, माझ्या मैत्रिणींसमोर सांगत त्यांनी पण आणलेलं ना, म्हणून मी पण नाही घेऊन गेली. तर अचानक पाऊस पडायला लागला आणि तू भिजली. बरं झालं, बरं झालं, आईचं ऐकलं नाही की असंच होतं. अजून कोण सांगणार आहे? हा सांग. एकदा माझ्या काकांनी खाऊ आणलं होतं, मग माझ्या आईने सांगितलं पहिले आधी खाऊन घे मग खेळायला जा. मग मी नाही ऐकलं, मी खेळायला गेले आणि सगळ्यांचं खेळून संपलं होतं आणि घरी आले तर खाऊ पण संपलं होतं. अर बघितलं ना काय झालं तिचं, गेली तर खेळायला पण कोणी नव्हतं आणि घरी आली तर खायला पण काही नव्हतं. असं कधी झालं का तुम्ही गाणं म्हणताना किंवा गॅदरिंग मध्ये की प्रॅक्टिस नको करायला, कशाला प्रॅक्टिस करायची, आणि मग आयत्या वेळी एकदम प्रॉब्लेम आला? जेव्हा मला मराठी बोलायचं होतं ना, तेव्हा मी प्रॅक्टिस नव्हती केली घरी. मला काय काय शब्द येत नव्हते.
मग मला टीचरने एकदा बोलायला सांगितलं येते का नाही म्हणून, तर मी बोलायला लागले, तर माझं मध्ये मध्ये चुकत होतं. एकदा मी डान्स ज्या दीदी शिकवतात त्यांच्या संग डान्स करत होते, तर मग एकदा माझ्या फ्रेंडला काढून टाकलं आणि माझं पण थोडा परफेक्ट नव्हता येत, म्हणून दीदी म्हणल्या की दोघीजणी कुणाच्या तरी घरी जा एकमेकीच्या आणि डान्सची प्रॅक्टिस करा आणि मग मी तुम्हाला उद्या घेते सिलेक्ट करायला. मग मम्मीला आल्यावर पण सांगितलं, मम्मी म्हणली प्रॅक्टिस कर. मी म्हणले आणि मला खेळायला जायचं होतं. मी गेले खेळायला आणि मग डान्सची प्रॅक्टिस पण नाही झाली, ट्युशनचा पण टाईम झाला आणि मग उद्या गेल्यावर दीदींनी विचारलं की डान्स केला का. मग मी म्हणलं हां थोडा आठवतो. मग दीदींनी म्युझिक लावलं आणि मला काही पण करता येत नव्हतं. हे का ऐकायचं असतं माहिती आहे का? कारण या सगळ्या सिच्युएशनमधनं आपले आई वडील गेलेले असतात, टीचर गेलेले असतात. त्यामुळे ही गोष्ट जशी विश्वासाची आहे तशी अनुभवाची पण आहे. कारण अनुभवावर विश्वास ठेवायला पाहिजे. ज्या वाटेवरून आपले आई वडील किंवा शिक्षक चाललेत त्यांना त्याच्यातले खाचखळगेही माहिती आहेत आणि सौंदर्य स्थळेही माहिती आहेत. त्यामुळे कुठे थांबून काय बघायचं आणि काय सावकाश ओलांडून जायचं हे त्यांना माहिती असतं. त्यांच्या अनुभवावर प्लीज विश्वास ठेवा. तुम्ही योग्य ठिकाणी नक्की पोचाल, मला खात्री आहे. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. शाळेतल्या छोट्या दोस्तांशी आपल्या गप्पा चालू राहतील. पण आता वेळ आहे एका माझ्या मित्राला भेटायची, ज्या मित्रांनी संगीताच्या क्षेत्रात आपलं खूप मोठं नाव केलं. 2011चा राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट गायकाचा त्याला मिळाला आणि आत्ता तो एक खूप मोठा सिंगर आहेच. पण अगदी लहान असतानाची माझी आठवण खूप छान आहे. कारण त्याचा आणि माझा टीव्हीवर पहिल्यांदा कार्यक्रम एकत्र झाला होता. तेव्हाही तो तितकाच छान गायचा, गोड गायचा. तो आपल्या सगळ्यांचा आवडता गायक आनंद भाटियाच आपल्याबरोबर आहे. हाय आनंद. आहे मला. खूप छान वाटतं तुला मधली सुट्टीत भेटून. हो, मला पण इथे येऊन खूप चांगलं वाटतंय. कारण तू एखाद्या पालकांना किंवा शिक्षकांना आपला विद्यार्थी किंवा मुलगा कसा असावा याचं मला असं वाटतं की तू मूर्तिमंत उदाहरण आहेस. अभ्यासात हुशार, शांत, कधी कोणावर मी तुला चिडलेलं ओरडताना बघितलेलं नाही. आणि गाणं तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की खरंच म्हणजे पंडितजींना, भीमसेनजींना पण अभिमान वाटत होता आणि वाटत असेल आज असा तू गातोस. तर आज खूप वर्षांनी शाळा या विषयावर तू बोलत असशील मला खात्री. काय हायलाईट्स आठवतात शाळेतल्या? शाळा म्हणलं की खूप फिलिंग जसे एकत्र येतात माझ्या मनात. कारण जेव्हा शाळेत गेलो होतो तेव्हा जसे सगळे इतर विद्यार्थी असतात तसंच थोडासा एक बावरलेले आपण पहिल्यांदा असतो की म्हणजे नुमवी मी पहिली ते चौथी नुमवीत होतो. पण ते हायस्कूल म्हणल्यावर अजून एक थोडंसं एक दडपण असतं. वेगळी शाळा असते, वेगळी बिल्डिंग, मग तिथले सर कसे असतील, मग आपल्याला जमेल की नाही. किंवा आता तेव्हा हायस्कूलमध्ये पहिल्यांदा इंग्लिश विषय चालू व्हायचा, त्यामुळे मग आता तो नवीन विषय कसा असेल, त्याचे सर कसे असतील वगैरे असं जरा थोडंसं पहिल्यांदा जी एक बावचळलेले असतो तसं माझ्या बाबतीतही झालं होतं. पण नंतर खरंच म्हणजे रुळलो आम्ही. म्हणजे आम्ही सगळेच जण शाळेत खूप पटकन रुळलो. शाळेमध्ये पण स्टार होतास ना सॉलिड? कसं होतं की मी गाणं म्हणायचं माहिती होतं, म्हणजे त्या दृष्टीने मी स्टार होतो. परंतु त्याचबरोबर म्हणजे डे टू डे लाईफमध्ये मला म्हणजे नॉर्मल विद्यार्थ्यासारखंच ट्रीट केलं जायचं. आणि त्यामुळे अभ्यासाकडे आता काय गाणं गातोय त्यामुळे अभ्यास नाही केला तरी चालेल, दुर्लक्ष केलं तरी चालेल, तर असा कोणाचाच म्हणजे आमच्या शिक्षकांचाही तसा ॲटिट्यूड नव्हता, आमच्या घरच्यांचाही तसा ॲटिट्यूड नव्हता. तर ह्या सगळ्याचा कुठेतरी लॉंग टर्म मला फायदा झाला असं खूप वाटतं. कारण शेवटी मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपला मुलगा किंवा आपला विद्यार्थी किती आयडियल असू शकतो, तो आनंद आमचा मित्र फार उदाहरण आहे त्याचं. मला करू नकोस. तर मला खूप उत्सुकता आहे की यांनी कधीतरी तरी चुकून दंगा केला असेल शाळेत, दांड्या मारल्या असतील, त्याची निबंधाची वही इनकम्प्लीट असणं फार अवघड आहे. पण मला असं वाटतं आपण मित्रांना विचारूया. आपण तुझ्या मित्रांना मला काय एक तरी पॉईंट असा हवा की तू कधीतरी शाळेत दंगा केलेला. अरे आहे ना, मी स्वतः सांगितलं. आपण तुझ्या मित्रांना बोलूया. जरूर. नमस्कार सगळ्यांचं, खूप मनापासून स्वागत बोलली. नमस्कार. आणि आमचा असं गप्पा चालल्या होत्या की आनंदनी कधी शाळेत दंगा केला असेल. तसं मला त्याला मी अनेकदा भेटलोय, अनेक वर्ष भेटतोय, पण असं नाही मला वाटतच नाही. कारण
माझं तर असं म्हणणं आहे की सौभद्रमध्ये आनंदनी कृष्णाचं काम केल्यावर कृष्णाने गोपींना छेडलं असेल याच्यावरचाही माझा विश्वास उडला. तर तो खरंच शाळेत पण असाच होता की म्हणजे कधी असं बाका खाली जाऊन लपून डबा खाल्ल्यावर असं त्यांनी केलं होतं कधी अशा टाईपचं काही? आनंदची मी मिश्किल एक आठवण सांगतो की आमचे एक सर होते इंग्लिशचे, ते अतिशय उत्कृष्ट इंग्लिश शिकवायचे, पण त्यांना त्या ठिकाणी शब्द बोलायची खूप वेळा सवय होती. आम्ही ते नेहमी काउंट करायचो आणि सेंचुरी होत नव्हती. एका आठवड्यात सेंचुरी झाल्यावरती आम्ही जो जोरात कल्ला केला त्यावेळी आनंद सुटला, पण बाकी सगळे पकडले गेले. त्यावेळेचा एक आमची अतिशय आनंद का सुटला? आनंद हा पहिल्यापासूनच शाळेमध्ये अतिशय सालस मुलगा आणि गाणं त्याचं, त्या दोन्हीमुळे अतिशय प्रसिद्ध होतं की गाण्यामुळे थोडं की नाही याने त्यांना केलेलं नसणारच ते, पण त्या स्वभाव पण सालसच होता. म्हणजे फक्त गाणं एवढंच नाही, पण एकंदर सुस्वभावी आम्ही एकंदर जे मित्र आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात सुस्वभावी आनंदच आहे. आम्ही याच्याविषयी बोललो की खूप लहानपणी तो स्टार होता. म्हणजे मलाही आठवतं, तुम्हाला शाळेतले ते दिवस आठवतात जेव्हा आनंद गंधर्व आणि मग त्याच्या मैफिली, त्याच्या मुलाखती सगळीकडे ते दिवस आठवतात? मी एक चांगली आठवण अशी सांगतो की अगदी लहानपणापासून मी आनंदचं गाणं ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, त्याला ऑब्झर्व केलेलं आहे. तो म्हणजे इतका लहान होता की पेटी वाजवताना तो स्वतः पेटी वाजवून गाणं म्हणायचा आणि पेटी वाजवताना म्हणजे हात पण वरनं पोहोचायचा नाही इतक्या याच्यातनं तो, पण तो सुरेख गात असे, म्हणजे अतिशय उत्कृष्ट सादर करत असे. बालगंधर्वांची जी गीतं होती, मम आत्मा गमला असेल, जोहार माय आणि अनेक अतिशय उत्कृष्टरित्या तो सादर करत असेल. मला वाटतं साधारणतः 7वी पर्यंत हा त्याचा प्रवास बालगंधर्वांची गायकी हा जो होता त्याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर तो साधारणतः भीमसेन जोशींकडे, पंडितजींकडे तो शिकायला गेला. त्यांची पण त्यांनी गायनकला आत्मसात केली. खरं म्हटलं तर बालगंधर्वांचं जे गायन होतं, लढीवाळ, नंतर म्हणजे त्यातला फिरतीच्या ताना आणि मुलायम, आणि पंडित भीमसेनजींचं जे गाणं होतं ते कसं जोरकस ताना, पल्लेदार ताना, जोरकस आक्रमक गाणं होतं. पण ह्या दोन्ही शैली त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आत्मसात केल्या. आम्हाला लहानपणापासून ते आठवते की तो कसा कसा डेव्हलप होत गेला, आम्ही ते पाहिलं. आणि त्या दोन्ही शैलींबरोबर स्वतःची जी कल्पनाशक्ती आहे ती त्यांनी त्याला जोडून त्याची एक नवीन शैली तो विकसित करतोय. पण हा आनंद जेव्हा शाळेत त्याला आम्ही गाणं म्हणायला सांगायचो की आनंद गाणं म्हण, वर्गात ऑफ तास आहे गाणं म्हण, तर तो म्हणायचा फोटो काढतो फोटो, ऐटीत बसा ऐटीत, बघा माझा कॅमेरा हा आहे माझ्या मुठीत. हे सगळ्यांचं पॉप्युलर गाणं, सगळ्यांना आवडायचं आणि प्रत्येक ऑफ तासाला तो ते म्हणत असे, मजा यायची खूप. आणि मला खात्री आहे की अनेक वर्षात आनंदकडनं कोणी बालगीत ऐकलं नसेल तर मला 2 ओळी हरकत नाही. म्हणजे हो हो अगदी ते असं गाणं होतं. खूप म्हणजे एक लहान मुलगा आहे आणि तो कुटुंबातले आईबाबांचे, बहीण भावाचे फोटो काढतोय. तर ते फोटो काढतो फोटो, ऐटीत बसा ऐटीत, बघा माझा कॅमेरा आहे माझ्या मुठीत, बाबा चष्मा काढा आणि थोडं हसा, दादा अरे हात पाय हलवू नको ना असा, फोटो काढतो फोटो, ऐटीत बसा ऐटीत, असं ते गाणं होतं. मला याची मजा आली की ह्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना तो वर्गातला आनंद डोळ्यासमोर आला असणार 100%. तुम्हाला शाळेत विचारलं असतं की आनंद भाटे पुढे काय होईल, तुम्ही अगदी ऑब्व्हियस उत्तर होतं सिंगर? अगदी ऑब्व्हियस उत्तर होतं की तो गायक होणार. म्हणजे आम्हाला तिळमात्र शंका नव्हती त्याच्यामध्ये. पण मला आठवण त्या प्रभाव असा आनंदचा सांगावा असं वाटतो की बालगंधर्व, आता आम्हाला लहानपणी बालगंधर्व असं काही फारसं कळायचंही नाही, पण मी आता जोहार मायबाप हे गाणं सुरू झालं की असं वाटतं की हे आनंदचंच गाणं आहे. हे आजही आम्हाला असं वाटतं की हे आनंदचंच गाणं आहे. इतकं त्याच्यामध्ये आनंद समरस झालेला आहे. हे बालगंधर्व पिक्चरच्या रूपात ना तसे आपल्या समोरच आलेलं आहे. म्हणजे पण आम्हाला ते तेव्हापासून असं वाटायला लागलं होतं की मी आनंद म्हणजेच बालगंधर्व, आणि त्याला आनंद गंधर्व मिळालंच पुढे. क्या बात आहे. मला वाटतं मुंबईतले सगळे विद्यार्थी किती अभिमानाने बोलतात. मलाही खूप छान वाटणारी गोष्ट आहे. तर आपण शिक्षकांना बोलूया, त्यांनाही नक्कीच काही सांगायचं असेल तुझ्याबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. तर मुंबईतले पळशीकर सर पण आता इथे आले, तर आपण त्यांना तरी विचारूया की त्यांना तरी एखादी तरी खोडीची आठवण आहे का. तर तुमचा हा इतका गुणी विद्यार्थी ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. मी नुकतंच बालगंधर्वमध्ये त्याचं सौभद्र नाटक पाहिलं आणि त्यावेळेला सौभद्रमधला कृष्णाचा जो मिश्किलपणा आहे तो शाळेत मला अनेकदा दिसत होता आणि ते आत्ता प्रूव्ह झालं की हा लहानपणापासून त्याच भूमिकेत होता. फक्त त्याचं स्वरूप आता जास्त लोकांना बघायला मिळतंय. शाळेत असताना मिश्किलपणा त्याचा भरपूर चालायचा आणि काय व्हायचं, शिक्षक इतर मुलांना शिक्षा करायचे आणि हा त्यातनं सुटायचा, असं बऱ्याच वेळेला व्हायचं. कारण त्याचा चेहरा खूप सज्जन वाटतो, तर तेवढा तो सज्जन नक्की नाहीये हे मला शाळेत कळलं. हो, तशा मी सरांच्या पट्ट्या खाल्ल्या आहेत, बाहेर वर्गाच्या बाहेर उभा राहिलं वगैरे, हे सगळं मी. पण त्याच्यासाठी पण तुला खास प्रयत्न करायला लागत असतील माहिती का, की आता मी एवढा दंगा करून दाखवतो की मला बाहेर काढलं पाहिजे. शाळेतही त्याचं खूप
छान नाव होतं आणि आता तर खूप प्रश्नच नाही. संपूर्ण देशभरात म्हणूया की परदेशात सगळीकडे इतकं छान कौतुक होते. तेव्हा तुम्ही शिक्षक एकत्र जेव्हा जमता तेव्हा आठवणी निघतात का? हो, तर आनंदच्या आठवणी अनेक निघतात. विशेषतः आमच्या शाळेचं जे ग्रंथालय आहे तिथं त्यांनी गायलेलं जोहार मायबाप जोहार हे गाणं इतक्या शिक्षकांना आठवतं आणि ते नेहमी म्हणतात. म्हणजे आता बुधवारी आमचे शिक्षक सगळे एकत्र जमतात तेव्हा मला ते म्हणतात की पळशीकर तुझी जर कधी गाठ झाली तर आनंदचं ते गाणं आपल्याला परत एकदा लायब्ररीत ऐकायचं आहे. आणि नक्की परत शाळेत येईल ते गाणं गायला. आता इतकं त्या गाण्याविषयी बोललेलं ना तर आनंद 2 वेळी आपण ऐकूया. हो जरूर. आणि ते गाणं म्हणण्याच्या आधी अजून एक जसं सर म्हणले तसं आमच्या शाळेत अजून इंगळे सर म्हणून एक होते. ते दुर्दैवाने आता नाही आहेत, परंतु त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 2 कार्यक्रमांमध्ये माझं गाणं व्हावं म्हणून विशेष प्रयत्न केले होते आणि त्यावेळी मी जोहार मायबाप तिथे म्हणलं होतं आणि तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने लोकांना माहिती झालो असं म्हणायला हरकत नाही. तर ते छोटीशी झलक दाखवतो. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. क्या बात आहे. वा 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 वा. आत्ताचं गाणं ऐकून आणि ही सगळी चर्चा ऐकून माझ्या लक्षात आलं की युजली आम्हाला कुठल्याही सेलिब्रिटीचे 3 मित्र 4 मित्र 5 मित्र असे येतात, पण आज मुंबईचे तुझे अनेक मित्र आज जेव्हा त्यांना कळलं की आपण मधली सुट्टीमध्ये गप्पा मारणार आहोत खूप मित्र इथे आले आणि खूप चांगली गोष्ट आहे ही तुम्ही सगळे एकत्र भेटता. हो, आम्ही बरेच वेळा एकत्र भेटतो. म्हणजे तो जो आमचा त्यावेळेचा शाळेतला ग्रुप आहे, म्हणतात ना शाळेतली मैत्री जन्मभर टिकते असं जे म्हणतात, तर तसा आम्हाला अगदी अनुभव आहे आणि आम्ही आमच्या वर्गातले खूप जण एकत्र भेटतो. आणि तू म्हणलास तसं हा कार्यक्रम आज करायचा एवढं एक माहिती झाल्यावर सगळे खूप प्रेमाने इथे आलेत. मला वाटतं आपण या सगळ्यांना एकत्र बोलूया आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या शाळेतली एखादी प्रार्थना की जे नुमवीमध्ये घडतं, कारण आज जगभरात नुमवी सगळे पसरलेले आहेत आणि सगळे फार आनंदाने हा कार्यक्रम बघतील, तर सगळ्यांना शाळेतली आठवणी असं तुम्ही सगळ्यांनी एकत्र काहीतरी सादर करावं. हो, आमच्या शाळेत रोज जेव्हा शाळा संपायची तेव्हा पसायदान लागायचं, तर आपण सगळ्यांना बोलूया. तर आपण एक त्याचं एक पसायदानाचं एक कडवं म्हणूया, म्हणजे सगळ्यांना परत त्या युगाची आठवण येईल. आता विश्वात्मके देवे जेणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. आज आपण पुणे महानगरपालिकेच्या 4 शाळातल्या एकत्र विद्यार्थ्यांशी आपण बोलतोय. आत्ता इथे 3री ते 8वीतली सगळी मुलं आहेत आणि मला असं कळलं की तुम्ही एक पाण्यावरचा खूप छान प्रोजेक्ट केलं, त्याच्याविषयी मला कोणीतरी सांगा ना. आम्ही एक प्रोजेक्ट केलेला लेन वॉटर म्हणून. आम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की पाणी वाचलं, तर आम्ही पेपर्सवर ड्रॉइंग केलेली, त्यात बकेट टेरेसवर ठेवलेला असं केलेलं आणि ते चिटकावलेलं रिक्षांमध्ये दुकानामध्ये. डायरेक्ट जाऊन सांगितलं का तुम्ही कोणाला, पण का नुसतं चिकटवलं? हो. कोणाला सांगितलं? आम्ही सगळ्यांच्या घरी गेलेलो पहिलं की असं केलं का कोणी असं पाणी होतं ठेरो असं केलं? त्याला दे माईक. सगळ्यांना आहे ना पाणी वाचवायला पाहिजे. पाणी नाही वाचवलं तर आहे ना एक दिवशी पाणी गेलं तर आपल्याकडं पाणी प्यायला
आहे ना पण कारण तुम्ही करायला आपण पाणी घरी नाहीये. वाया घालवतो का असं वाटतं का? आता आपण पाणी वाया घालवतोय तर आहे ना आपल्याकडे बिलकुल पाणी नाही वाचत. करेक्ट आहे. आणि नळ कसे उघडे ठेवता का तुम्ही? नळ आहे ना नळ उघडे ठेवल्यावर आपलं जे पाणी आहे ना वेस्ट होतं. तर कधी पाणी नाही आलं ना तर आपण मरू पण शकतो. केवढं मोठं सत्य इतका छोटा मुलगा सांगतो की आपण मरू पण शकतो. आणि हे जे मोठे मोठे दादा आणि ताई आहेत ते काय करतात माहितीये का तुला? तसं नळ उघडतात आणि मग आरशात बघत बसतात बेसिक. करतात की नाही? राईट आहे. आणि असं ते पाणी वाया घालवतात. तिला माईक दे. कधी कधी आपण जर अशा आरशासमोर बघता बघता आपलं नळ चालू राहतो ना आपण आपल्यालाच बघत राहतो आरशामध्ये. कधी कधी प्लीज तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघा, हरकत नाही, पण तेव्हा नळ उघडू नका. बरोबर आहे की नाही? पण या मोठ्या मुलांशी मला जरा वेगळ्या प्रश्नावर बोलायचं आहे. तुम्ही खूप छान प्रोजेक्ट केलेत आणि पुण्यात जे आता आपल्याला सगळ्यांना पाणी थोडंफार तरी मिळतंय ते मिळण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे की नाही तुम्ही काहीतरी केलं. पण हे तुम्ही लीड केलं होतं आदिश्री. मला एक सांगा आदिश्री टीचर की तुम्हाला याचा डायरेक्ट इफेक्ट दिसला का मुलांच्या मार्कात किंवा बिहेवियरमध्ये? हो, सायन्समध्ये आमचा एक चॅप्टर होता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून. तर त्या चॅप्टरला नीट कसं शिकवायचं पोरांना तर म्हणून हा प्रोजेक्ट केला होता आम्ही. आणि मग टेस्टचे मार्क्स तर आलेच छान. टेस्टचे मार्क ही वेगळी गोष्ट. असं तुम्हाला दिसलं का की जे पूर्वी शाळेमध्ये नळ उघडे ठेवत होते ते कमी झालं? हो, हे जाऊन आता सगळ्यांना सांगत असतात की हे बंद करा ते बंद करा. घरी पण त्यांचे पेरेंट्स येऊन आम्हाला सांगतात की तुम्ही हे शिकवले तर आम्हाला पण माहिती पडली आहे. तर आहे हा फरक डेफिनेटली. अजून एक मला महत्त्वाचा मुद्दा या शाळांच्या बाबतीत बोलावं असं वाटतं तो म्हणजे की 7वी पर्यंत खूप महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि 8वीचे वर्ग आत्ता आलेत. तर इतक्या प्रयत्नांनी त्यांना शाळेत आणून 1ली ते 7वी शिकवायचे, त्यांच्यावर संस्कार करायचे शिक्षणाचे, आणि मग 7वी नंतर शाळाच नाही. याचे काय डायरेक्ट इफेक्ट होते आत्तापर्यंत शाळा नसण्याचे 8वी पासूनची? बऱ्याच वेळा असं होतं की 7वीच्या नंतर शाळा नसल्यामुळे मुलांना संधी मिळत नाही प्रायव्हेट स्कूल्समध्ये ॲडमिशन घेण्याची आणि म्हणून ड्रॉपआउट होतात आणि मग ते बाकीच्या विषयात त्यांचं मन जातं आणि जे काही एक ब्राईट फ्युचर घडवू शकत होतं ते होत नाही. तुम्ही तिघही कदाचित प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलेलं असणार. तुम्हाला असं का वाटतं की आपण एका टिपिकल प्रायव्हेट किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये न शिकवता इथे शिकवावं? त्याच्या मागचं काय प्रेरणा आहे तुमची? कारण सगळ्यात जास्त गरज या मुलांची आहे. ज्या प्रायव्हेट शाळांमध्ये आम्ही शिकलो, जे आमची मित्र मैत्रिणी होत्या, आम्ही घरी जायचो, आमचे आई वडील सतत आम्हाला सांगायचे की नाही तुम्हाला मोठं होऊन काही ना काही करायचंय, चांगलंच करायचंय. तेच या पोरांबरोबर नाही. तर त्यांची जी सगळी स्वप्न आहेत ती जी आमची स्वप्न होती तेवढी त्यांच्यासारखी नाही. कारण त्यांना तो पेरेंट्सचा किंवा त्यांच्या बाकी टीचर्सचा तेवढा साथ मिळत नाही, त्यांच्या कम्युनिटीचा साथ मिळत नाही आणि म्हणून त्यांची गरज सगळ्यात जास्त. पण म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट स्कूलमध्ये समजा उद्या इकडनं कोणाला जायचं असेल तर मला असं वाटतं चांगलं शिक्षण हा काही कोणाचा जहागीर नसते, ते सगळ्यांना ओपन झालं पाहिजे. आम्ही तेच म्हणतो तो अधिकार आहे. ॲब्सोल्युटली. त्या ह्याच्यात मग परिस्थिती आड येता कामा नये. कुठली गोष्ट तुम्हाला असं वाटतं की शाळेमध्ये तुमच्या मिळते जी बाहेर कुठल्या मुलांना मिळत नसेल? आमच्या शाळेत नाही का सगळे ॲक्टिव्हिटीज करायला लावतात, मुलांना रिसर्च करायला लावतात. MUN जे दुसऱ्या शाळेमध्ये देत नाही. म्हणजे काय? MUN म्हणजे मॉडेल युनायटेड नेशन, ते पण आमच्या शाळेत हे करतात आणि आम्हाला सगळ्या कंट्रीज दिल्यात आणि आम्ही रिसर्च करतोय कंट्रीबद्दल आणि आमची डिबेट होती दरवेळेस. तुम्हाला असं जाणवतं का सगळ्यांना की ज्यांच्या घरी ऑलरेडी 4 बेडरूमवालाच मोठा बंगला आहे त्यांना त्याची किंमत कळत नाही, पण एक खोलीमध्ये राहणारा माणूस वेगळी स्वप्न बघतो, वेगळे एफर्ट्स घेतो, असं तुम्हाला वाटतं? तुम्ही बघितलंय का कुठे? जसं मोठ्या घरातले लोक असतात तर त्यांना जी कदर नाहीये की आपल्याला एवढं सगळं आहे पण आपण त्याचं काहीच व्हॅल्यू ठेवत नाही. पण जे छोट्या घरातले लोक असतात ते सगळ्याची व्हॅल्यू ठेवतात, एवढ्याशा गोष्टीला सुद्धा असं जपून ठेवतात. असं कुठली एवढीशी गोष्ट जपून ठेवलीस का? आपले बुक्स ज्यांना भेटत नाही बुक्स ते जपून ठेवतात. पण मोठ्या लोकांची मुलं कशी असतात, एक हारली की लगेच दुसरी 10 आणू शकतात, पण आपल्यासारखे लोक तसे नाही आहेत. त्यामुळे त्यांना व्हॅल्यू कळत नाही. त्यामुळे प्लीज जे बघत असतील आता प्लीज त्यांनी बुक्सची व्हॅल्यू ठेवा. थँक्यू. प्लीज त्यांनी बुकची व्हॅल्यू ठेवा. एक हरवलं तर 10 येतात, पण तुम्ही तुमचं पुस्तक जपायला पाहिजे, हो की नाही का?
हो. इथं टाळ्या वाजवायसाठी किती छान बोलली तुम्ही. तुम्हाला तुमच्या आत्ता तुमचं जी मॅच्युरिटी आहे, तुमचं वय या लेवलला आता असं काय वाटतं की आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय मेजर प्रश्न आहेत असं वाटतं तुमच्या समोर, तुमच्या जनरेशन समोर? मला तर वाटतंय वुमन्सला फ्रीडम पाहिजे. पण आता किती फ्रीडम आहे? फ्रीडम नाहीये मुलींना अजिबात. कसं काय नाही असं वाटतं तुला? आपण जर कुठं बाहेर जात असेल मुलगी तर आई वडील विचारतात. आई वडील विचारणार त्यांना, कारण की मुलींची काळजी आहे म्हणून. पण का विचारतात ते किती वाजता येणार, कधी येणार हे आम्हाला विचारलं जातं, पण मुलांना विचारलं जात नाही का? आई सांगतात मुलींना की 7च्या नंतर घराच्या बाहेर जायचं नाही. मग हे मुलांना का नाही सांगत तुम्ही? तुम्ही म्हणता की मुलींना घरात बसवा, मग तुम्ही हेच शिकवण तुमच्या मुलांना का नाही देत की तो मुलींना रिस्पेक्ट द्यायला शिकायला पाहिजे? आणि जरी रस्त्याने जात असेल तरी मुलं मुलींना टोमणे का देतात? मग मुलींना तुला माहिती का तुझ्या वाक्यावर सगळ्यात जास्त टाळ्या सुरुवात एका मुलाने केली. आपण त्याला विचारूया की मुलांपुढे काय प्रश्न आहेत, दे त्याला माहिती. मला असं वाटतं की मुली आणि मुलांना दोघांनाही एकत्रच भीती असं आहे. म्हणजे जर समजा जर मुलींनी जर काही हे केलं असेल तर ते पोलीस त्यांना काहीच नाही करत, पण मुलांनी काही केलं असेल तर मुलांना धरून मारतात, पण मुलींना असं काहीच नाही करत. बरं भाई, उद्या समजा गर्दीमध्ये एक मुलगा बिचारा सरळ चाललाय आणि एक मुलगी फक्त आ कोण आहे असं ओरडले की त्या मुलाला मारणार धरून, बरोबर आहे ना? हा, हे बरोबर आहे असं याचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण यंग जनरेशन मधले टीचर्स आहात. म्हणजे माझ्यासमोर असा प्रश्न आहे की मला पण असे संस्कार दिलेले आहेत की मी एकटा मुलगा आहे, तर मी पण रोज घरी पोळ्या बनवतो वगैरे, ते करतो. आता पोळ्या बनवतोस? हो, रोज. म्हणजे यांचं थोडक्यात म्हणणं आहे की जसं बायका पुरुषांच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहेत घ्यायला पाहिजे, पण घ्यायला पाहिजे. 50-50, इट्स अ कम्प्लीट 50-50 रिलेशनशिप. एवढे चांगले टीचर असल्यामुळे तुम्ही एवढे चांगले बोलताय असं म्हणायला पाहिजे. पण मला तुमच्याबरोबर हे सगळंच बोलून मजा आली, पण मला वाटतं की एक मुद्दा जो या छोट्या ताईनी मांडला त्याच्यासाठी आज तो मुद्दा मी घरी घेऊन जाईन आणि तुम्ही एपिसोड नंतर तुमच्या डोक्यात राहील की आपल्याकडचं पुस्तक की आपल्याकडची कुठलीही गोष्ट, आपले आई वडील सुद्धा, आपलं घर सुद्धा जपा. खूप कॅज्युअली घेऊ नका कुठलीच गोष्ट, कारण कदाचित पुस्तक नवीन घेता येतं पण नाती नवीन घेता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती वेळ एकदा गेली की ती परत कधीच मिळेल. एकदा जादूची कांडी हातात आली की मला पंतप्रधान कर, मला जगातले सगळे देश दाखव, अशी मोठी मोठी स्वप्न, मोठ्या मोठ्या फॅन्टसीज मनामध्ये येतात. पण आज ज्या मुलांशी मी गप्पा मारतोय त्यांना कदाचित आम्ही एका खोलीत 8 लोक राहतो, त्याच्या फक्त 2 खोल्या कर, तर आम्हाला थोडी तरी जागा मिळेल. इतकी किमान स्वप्न यांच्या डोळ्यात असू शकतात. पण मला असं वाटतं की जादूची कांडीचा खरा वापर, खरा उपयोग कदाचित या मुलांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळेल. बघूया ही मुलं या जादूची कांडीकडे काय काय मागतात. अगर मेरे पास जादू की छड़ी होती, मैं सब लोगों को कार्टून्स बना के छोटी छोटी बैटरियां डाल के सब उन लोग से एक्ट करवा के सब लोगों को हसाती. जर माझ्यापाशी जादूची कांडी असली असती तर मी सगळ्या आमिर लोकांना सांगितलं असतं की गरिबांची मदत कराय, मग सगळं जग इक्वल झालं असतं. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी सगळ्या पृथ्वीवरच्या मिसाईलला दुसऱ्या ग्रहावर पाठवून देईन, जशी माझी पृथ्वी पण सुरक्षित राहील. जर माझ्याकडे जादूची छडी असती तर मी माझी जादू माझ्या आईला दिली असती. का? कारण की तिचं भांडे घासणं, कपडे धुणं, आवरणं सगळं काम सोपं झालं असतं. मी आहे श्याम, मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. आपण सगळे सुखाने शाळेत जाणारे श्याम आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या आसपास एखादा असा राम नक्की असणार, तो शाळेत जायचा असूनही जाऊ शकत नाही. तुमच्या नजरेत असा एखादा छोटासा मुलगा आहे का? त्याला खूप धडपडीने शाळेत जायचं आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे, पण तो जाऊ शकत नाही. तुमचाच एखादा मित्र, अगदी आसपास दिसणारा एखादा मुलगा, मला खात्री आहे नक्की असेल. त्याच्याविषयी मला लिहून पाठवा. माझ्या आसपासचा तो राम, त्याला शिक्षण घेता येत नाही, तोच या वेळेचा होमवर्क पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. ये तारा वो तारा हर तारा, ये तारा वो तारा हर तारा,
देखो जिसे भी लगे प्यारा, ये तारा वो तारा हर तारा, ये सब साथ में जो है रात में तो जगमगाया आसमान सारा। ये सब साथ में जो है रात में तो जगमगाया आसमान सारा। जगमग तारे दो तारे नौ तारे सौ तारे जगमग सारे, हर तारा है शरारा। मधली सुट्टी